यूट्यूब फॅमिली, मी आहे अलका जाधव. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आता विचार करते किचनमध्ये आले बघा. किचनमध्ये आले. आता बंगाली टाईपचा जरा चिकन करायचं आहे. तर बंगाली पद्धतीचं मी चिकन करणार आहे. तुम्ही बघू शकता मी कसं बनवते कसं नाही ते. मी आता शिकले बंगालीचा सगळा स्वयंपाक बनवायला, त्यामुळे मी बंगाली स्वयंपाक बनवते आता. आणि त्याच्यामध्ये एक म्हणजे पदार्थ एक रेसिपी बनवत आहे, म्हणजे चिकनची. तर तुम्ही बघू शकता मी कशी बनवते ते. चिकनची रेसिपी करणार आहे बेंगोली टाईपमध्ये. तर तुम्ही बघू शकता मी काय काय घेतलं आहे. साठी लागणारं अर्धा किलो चिकन, लेग पीस आहेत. हे टमॅटो चिरून घेतलेत, 2 मोठे टमॅटो 2 चिरून घेतलेत. अद्रक लसूण पेस्ट आहे. आणि इथे गरम मसाला आहे, तेजपत्ता, 2 इलायची, लवंग वगैरे सगळं घेतलेलं आहे बघा. आणि हे 3 बटाटे छिलून कापून घेतलेले आहेत. हे दही आहे. आणि इथं कोथिंबीर आहे, 2 कांदे चिरून घेतलेत मोठे, हिरवी मिरची आहे. आणि हे सगळे मसाला आहे. जिरा पावडर, मिरची पावडर, हळद, धनिया पावडर, एवढे सगळे मसाले टाकायचे आता त्याच्यामध्ये. हे मस्टर्ड ऑइल, त्यांच्यामध्ये कसं बेंगोलीमध्ये मस्टर्ड ऑइलमध्ये सगळा स्वयंपाक बनतो ना, आणि टेस्टी लागतो आणि खायला पण चांगला असतो. तर मी आता रेसिपी बनवत आहे, तर तुम्ही बघा. चिकन बेंगोली चिकन ग्रेव्ही. आता कढई ठेवली आहे गॅसवर. त्याच्यात मस्टर्ड ऑइल टाकणार आहे. हे बघा, मस्टर्ड ऑइल. छान टेस्ट येते त्या तेलाने. तर तुम्ही बघू शकता. कुठे ठेवलं झाकण? हे असे असतात का मग? बाटलीचं झाकण इथंच आहे आणि मी शोधते इकडे तिकडे. ओके. तेल तापलं की त्याच्यामध्ये आधी गरम मसाला टाकून घ्यायचा. तेल तापू द्या चांगलं. तर मी याच्यात हे गरम मसाले टाकले. बघा, हे चांगलं गरम झालं आहे. आता त्यात टाकायचं आहे हे आपण कांदा आणि मिरची चिरलेलं आहे ना, ते टाकायचं. बघू शकता, टेस्टी लागते. तुम्ही पण बघा एकदा करून. आणि माझा व्हिडिओ हा कांदा आणि मिरची टाकले ना, मस्त त्याला ना जरा हे होऊन द्यायचं, लाल कलर येऊन द्यायचा कांद्याला चांगला. मग कांद्याला कलर आला की मस्तपैकी मग टमॅटो टाकायचा. मीठ आहे इथं, मीठ घेतलं. पहिलं मला काहीच येत नव्हतं बंगाली स्वयंपाक बरं का, पण आता मी शिकले, कारण मला खूप आवड आहे शिकायची. त्यामुळे बंगाली स्वयंपाक काय सोपा आहे, पण त्यांच्यामध्ये कसं जास्त आलू, मस्टर्ड ऑइल, हे म्हणजे चीज वापरले जातात, खसखस, हे सगळं जास्त वापरलं जातं त्यांच्यामध्ये. आणि त्यामुळे आम्ही पण तेच स्वयंपाक खातो, त्यामुळे आम्हाला चांगलं वाटतं आणि टेस्ट पण छान लागते आम्हाला. म्हणून आम्ही तेच बंगाली पद्धतीचा स्वयंपाक रोज करतो आणि खातो.
कधीतरी मी महाराष्ट्रीयन बनवते, कारण मी महाराष्ट्रीयन म्हटल्यावर माझ्या हातचं पण आवडतं आमच्या सरांना, त्यामुळे मी कधी कधी महाराष्ट्रीयन पण बनवते. पण मला बेंगोली शिकायची इच्छा होती, म्हणून मी आज बेंगोली चिकन बनवायला लागले. तुम्हाला आवडतं का मित्रांनो चिकन? म्हणजे कोणी कोणी तर खात नाही नॉनव्हेज, पण जे खात असतील त्यांनी नक्की कमेंट करून मला सांगा बरं का, की कशी वाटली माझी रेसिपी सगळी पूर्ण. हे बघा, आपला कांदा एकदम लाल होत आलेला आहे. म्हणजे थोडा ब्राऊन कलर आला ना तरी चालतंय. आता थोडा ब्राऊन कलर यायला लागला आहे, आलाच आहे ॲक्च्युली. बघा, आता हे टॅमॅटो त्याच्यामध्ये टाकायचे आणि थोडंसं मीठ टाकायचं. आपल्या चवीनुसार टाकायचं हां मीठ. जास्त खारट पण नाही आणि जास्त सप्पक पण नाही, आळणी पण नाही. म्हणजे एकदम असं ते एकदम एकजीव झालं पाहिजे टॅमॅटो आणि कांदा. त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात. हे बघा, हे मिरची पावडर आहे. एक 1.5 चमचा टाकला. ही धना पावडर आहे, धना पावडर टाकली आहे. हे बघा, आता मी त्याच्यामध्ये गरम पाणी टाकते. तुम्ही बघू शकता, बघा किती सुंदर असं चिकन ग्रेव्ही बनवलं आहे बंगाली टाईपचं मी. आता बघू शिजल्यानंतर मग त्याला काढून ठेवायचं एका भांड्यामध्ये. थोडं मंद गॅसवर शिजू द्यायचं. बस बस एवढंच पाणी बस. सुंदर असं चिकनची रेसिपी तयार झालेली आहे. तर आता त्याला उकळी येऊ द्या, त्यासाठी झाकण लावून टाकते. तर मित्रांनो, बाय बाय. कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कसं वाटलं बंगाली टाईपचे चिकन ग्रेव्ही रस्सा? खूप सुंदर असा झालेला आहे, तरी मला कमेंट करून सांगा. बाकी काही नाही, बाय बाय.